पौष महिन्यातील दोन महापर्व मकर संक्रांत व शाकंभरी नवरात्र का आहेत अत्यंत फलदायी. पौष महिन्यातील दोन महत्त्वाच्या घटना म्हणजे मकर संक्रांत आणि शाकंभरी नवरात्र. याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. मकर संक्रांत. सूर्याचे उत्तरायण. मकर संक्रांत हा पौष महिन्यातील सर्वात मोठा सण आहे. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांत म्हणतात. धार्मिक महत्त्व. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. असे मानले जाते की उत्तरायणात मृत्यू झालेल्या व्यक्तीला मोक्ष मिळतो. उदाहरणार्थ भीष्म पितामहाने उत्तरायणाची वाट पाहिली होती. तिळगुळाचे महत्त्व. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत आपण स्नेह वाढवतो. शास्त्रानुसार थंडीच्या दिवसात तीळ शरीराला स्निग्धता आणि उष्णता देतात. स्नान आणि दान. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला महत्त्व आहे. तसेच सुवासिनी स्त्रिया एकमेकींना वाण, धान्य, वस्तू किंवा फळे लुटतात. याला हळदी कुंकू समारंभ म्हणतात. 2. शाकंभरी नवरात्र. पौष शुक्ल अष्टमी ते पौर्णिमा हे नवरात्र देवीच्या शाकंभरी रूपासाठी साजरे केले जाते. ही 9 दिवस चालणारी उपासना प्रामुख्याने निसर्ग आणि अन्नाशी संबंधित आहे. याची कथा अशी आहे. पौराणिक कथेनुसार जेव्हा पृथ्वीवर भीषण दुष्काळ पडला होता तेव्हा ऋषीमुनींच्या प्रार्थनेवरून देवीने अवतार घेतला. तिने आपल्या शरीरातून अनेक प्रकारच्या पालेभाज्या, फळे आणि धान्य निर्माण केली, ज्यामुळे पृथ्वीवरील भूक मिटली. म्हणून तिला शाकंभरी, शाक म्हणजे भाजी म्हणतात. पूजाविधी. या 9 दिवसात देवीला विविध प्रकारच्या पालेभाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. विशेषतः पौर्णिमेच्या दिवशी शाकंभरी पौर्णिमा देवीला 60 प्रकारच्या भाज्यांचा महानैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. महत्त्व. हे व्रत केल्याने घरात कधी अन्नधान्याची कमतरता भासत नाही असे मानले जाते. 3. पौष पौर्णिमा. पौष महिन्याची पौर्णिमा अत्यंत पवित्र मानली जाते. या दिवशी प्रयागराज, अलाहाबाद येथे माघ स्नान सुरू होते. अनेकांकडे या दिवशी सत्यनारायणाची पूजा केली जाते. थंडीचा कडाका असल्याने या दिवशी चंद्र प्रकाशात बसणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. तुमच्यासाठी एक खास माहिती. जर तुम्हाला सूर्याची उपासना आर्थिक फलदायी करायची असेल तर पौष महिन्यात सूर्याष्टक किंवा आदित्य हृदय स्तोत्र ऐकणे किंवा वाचणे खूप लाभदायक ठरते.